हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एकदम करेक्ट थंबनेलवर क्लिक केला. आपण या व्हिडिओमध्ये पाहूया मोस्ट आयएमपी क्वेश्चन पेपर 2026. बघा मित्रांनो, पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्राचा हा पेपर आहे. 2026चा हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर आहे. यामधलेच काही क्वेश्चन्स तुम्हाला 2026च्या पेपरमध्ये म्हणजे 18 तारखेच्या पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 12वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. तर बघा, थोडा सुद्धा टाइम वेस्ट न करता आपण पेपरला करू स्टार्ट. तर बघा, तुमच्यासमोर येतात सूचना. ह्या सूचना सर्वात पहिले वाचून घ्यायच्या, समजून घ्यायच्या आणि या सूचनांना फॉलो करायचं. त्यानंतरच पेपरला स्टार्ट करायचं. काही जण काय करतात की हे सूचना वाचतच नाही आणि मायनर मिस्टेक करतात आणि त्यांचे मार्क्स घसरतात. तर असं बिलकुल करायचं नाही. सर्वात आधी ह्या सूचना वाचायच्या, समजायच्या आणि या सूचनांना फॉलो करायचं. त्यानंतरच पेपरला स्टार्ट करायचं. तर चला, प्रश्न क्रमांक 1 बघा, कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य शब्द संख्या निवडून खालील विधाने पूर्ण करा. बघा, तुम्हाला हा जो प्रश्न पहिला आहे हा 16 मार्क्ससाठी आहे. तर बघा, हा जो आहे हा 5 मार्क्ससाठी आहे. तर हे 5 मार्क्स तुम्हाला इझिली मिळतात. बघा, तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या आहे आणि इझिली 5 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा, इथं तुम्हाला काय विचारलेलं आहे, 1 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे, लोकसभेमध्ये जास्तीत जास्त रिकामी जागा सभासद असतात. तर बघा, याचं जे आन्सर आहे ते आहे क नंबरचं 552. त्यानंतर बघा, 2 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे, संसदेमध्ये अर्थविधेयक सादर करण्यापूर्वीची पूर्ण परवानगी घेणे आवश्यक आहे. तर यामधलं जे करेक्ट आन्सर आहे ते 1 नंबरचं आहे, राष्ट्रपती. त्यानंतर बघा, 3 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय रिकामी जागा वर्ष आहे. तर यामधलं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे 62 क नंबरचं. त्यानंतर बघा, 4 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की रिकामी जागा हे एक पक्ष पद्धतीचे उदाहरण आहे. तर याचं जे आन्सर आहे ते आहे चीन. त्यानंतर बघा, 5 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की पहिला मागासवर्गीय आयोग रिकामी जागा साली काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला. तर याचं जे आन्सर आहे ते आहे 1953. तर अशा प्रकारे हे जे 5 मार्क्स आहे हे 5 मार्क्स तुम्हाला इझिली मिळतात. बघा, 5 मार्क्स तुमचे इथंच बनले. त्यानंतर समोर बघा, समोर आहे बघा, खालील आणि विभागातील शब्दाच्या योग्य जोड्या जुळवा. बघा, 5 मार्क्ससाठी तुम्हाला हा क्वेश्चन्स येतो मित्रांनो. तर हा जो क्वेश्चन्स आहे हा क्वेश्चन्स तुम्ही करून जा. हा क्वेश्चन्स आयएमपी क्वेश्चन्स आहे. तर बघा, तुम्हाला इथं जोड्या लावायच्या आहे आणि 5 मार्क्स इझिली घ्यायचे आहेत. बघा, वर तुम्हाला दिलेला आहे उपराष्ट्रपती, त्यानंतर विधानसभा, त्यानंतर लोक न्यायालय, त्यानंतर राज्यस्तरीय पक्ष, त्यानंतर गोरखालँड. तर अशा प्रकारे हे जे 5 शब्द आहेत हे 5 शब्द तुम्हाला दिलेले आहे आणि इकडून त्याचे जे आन्सर आहेत ते 7 आन्सर तुम्हाला दिलेले आहेत. तर यामध्ये तुम्हाला करेक्ट आन्सर जोडायचा आहे आणि इझिली 5 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा, हे जे उपराष्ट्रपती आहे, बघा, याचं जे आन्सर आहे ते आहे 3 नंबरचं. त्यानंतर बघा, विधानसभाचं आन्सर आहे 4 नंबरचं. त्यानंतर बघा, लोक न्यायालयाचं आन्सर आहे 1 नंबरचं. त्यानंतर बघा, राज्यस्तरीय पक्ष याचं जे आन्सर आहे ते आहे 6 नंबरचं. त्यानंतर गोरखालँड याचं जे आन्सर आहे ते आहे 2 नंबरचं, पश्चिम बंगाल. तर अशा प्रकारे ह्या जोड्या आहेत. अशा प्रकारे तुम्हाला इझिली 5 मार्क्स मिळतात. त्यानंतर बघा, समोर जाऊया. समोर आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. बघा, 4 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे. 4 मार्क्स तुम्हाला इझिली मिळतात. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, खालील तुम्हाला वाक्य दिलेले आहे, त्या वाक्यामध्ये तुम्हाला चूक आहे ते तुम्हाला दुरुस्त करून पुन्हा वाक्य तयार करायचं आहे आणि 4 मार्क्स इझिली घ्यायचे आहे. तर बघा, तुम्हाला पहिलं वाक्य काय दिलेलं आहे की भारतीय नागरिकांना वयाच्या 20व्या वर्षी मतदानाचा अधिकार मिळतो. तर बघा, यामध्ये सिंपल आहे, हे जे 20 आहे हे चुकीचा शब्द आहे. इथं 18 पाहिजे. भारतीय नागरिकांना वयाच्या 18व्या वर्षी मतदानाचा अधिकार मिळतो. हे तर सर्वांनाच माहिती आहे. तर अशा प्रकारे बघा, 1 मार्क्स तुमचा इथंच बनतो. त्यानंतर बघा, 2 नंबरचं वाक्य, विषमता हा लोकशाहीचा आधार आहे. तर बघा, हा जो विषमता आहे हा शब्द इथं चुकीचा आहे. इथं पाहिजे सार्वभौमत्व. तर हा शब्द इथं टाकायचा आहे आणि हे वाक्य पुन्हा लिहायचं आहे. त्यानंतर बघा, 3 नंबरचं वाक्य, राज्यसभा हे जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. तर यामध्ये हा जे जनतेचा शब्द आहे, जनतेचे, हा शब्द इथं चुकीचा आहे. इथं तुम्हाला राज्याचे लिहायचं आहे आणि हे वाक्य पुन्हा लिहायचं आहे. त्यानंतर बघा, 4 नंबरचं वाक्य, 2002 साली गुजरातमधील अहमदाबाद शहरात दंगली झाल्या. तर बघा, यामध्ये काही चुकीचं तर नाही आहे, बट काही असलं तर मी तुम्हाला सांगतोच. तर आतापर्यंत मला तर नाही वाटत की यामध्ये काही चूक असेल. तर यामध्ये काही चूक असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा, समोर आहे योग्य कारणे निवडून खालील विधाने पूर्ण करा. बघा, 2 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन्स आहे. 2 मार्क्स तुम्हाला इझिली मिळतात. बघा, इथं तुम्हाला 1 नंबरवर विचारलेलं आहे, राष्ट्रपती 12 सभासदांची नियुक्ती राज्यसभेवर करतात. कारण बघा, नंबरचं कारण आहे की त्यांच्या तज्ञतेचा फायदा कायदा मंडळाला मिळतो. तर अशा प्रकारे याचं कारण आहे. हे कारण तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, समोर तुम्हाला विचारलेलं आहे 2 नंबरवर की पंजाबमधील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्त्यांना हुसकावून काढण्यासाठी. तर याचं जे कारण आहे ते आहे क नंबरचं. बघा, ऑपरेशन ब्लू स्टार केले गेले. तर अशा प्रकारे तुम्हाला याचा सुद्धा 1 मार्क्स मिळतो. अशा प्रकारे तुम्हाला 2 मार्क्स इझिली मिळतात. त्यानंतर बघा, समोर आहे प्रश्न क्रमांक 2. त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर प्लीज लाईक करा. या व्हिडिओला 1000+ लाईक झालेच पाहिजेत. तर लवकर करा लाईक. त्यानंतर चॅनलला पण सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 12वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोर एक हाईपचं ऑप्शन येते, तर हाईप पण करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. तर बघा, प्रश्न क्रमांक 2 पुढील प्रश्नाची प्रत्येकी फक्त एका वाक्यात उत्तरे लिहा, कोणतेही 6. बघा, कोणतेही 6 तुम्हाला क्वेश्चन्स लिहायचे आहे आणि 6 मार्क्स घ्यायचे आहे. एक क्वेश्चन्स 1 मार्क्ससाठी, असे 6 क्वेश्चन्स 6 मार्क्ससाठी आहे. तर बघा,
तुम्ही याचे सुद्धा 6 मार्क्स इझिली घेऊ शकता. तुम्हाला काही नाही, एका एका शब्दात तुम्हाला ॲन्सर लिहायचा आहे आणि 1-1 मार्क्स घ्यायचा आहे. बघा तुम्हाला 1 नंबरवर विचारलेलं आहे की घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर इथं तुम्हाला इझिली लिहिता येणार की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. बघा घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते असं तुम्हाला लिहावं लागेल आणि 1 मार्क्स इझिली घ्यावा लागेल. त्यानंतर बघा 2 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की मानवी हक्काचा जाहीरनामा कोणत्या संघटनेने घोषित केला? तर बघा तुम्हाला इथं लिहावं लागेल की संयुक्त राष्ट्र संघटनेने किंवा UNO असं सुद्धा लिहिलं तरी चालते. त्यानंतर बघा 3 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे भारताच्या केंद्रीय कायदे मंडळाचे नाव काय? तर बघा याचं आन्सर असं आहे की मंत्रिमंडळ किंवा केंद्रीय मंत्रिमंडळ असं सुद्धा तुम्ही लिहिलं तरी चालते. तुम्हाला 1 मार्क्स इझिली मिळतो. त्यानंतर बघा 4 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की राष्ट्रपती व मित्रमंडळ यांच्यातील दुव्याचे काम कोण करतात? तर बघा इथं सोपं आहे, प्रधानमंत्री तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. राष्ट्रपती व मित्रमंडळ यांच्यातील दुव्याचे काम प्रधानमंत्री करतात. तर असं तुम्हाला याचा आन्सर लिहायचा आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा 5 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की बाल गुन्हेगारी न्यायालय कोणत्या कायद्यानुसार कार्य करतात? तर बघा बाल न्याय किंवा काळजी व संरक्षण कायदा असं तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा 6 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर प्रधानमंत्री कोणाला केले गेले? बघा इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर प्रधानमंत्री कोण झाले हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर इथं सोपं आहे, राजीव गांधी झाले होते असं तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. बघा इंदिरा गांधींची जेव्हा हत्या झाली होती त्याच्यानंतर राजीव गांधी यांना प्रधानमंत्री करण्यात आले होते. तर अशा प्रकारे तुम्हाला याचा 1 मार्क्स इझिली मिळतो. त्यानंतर बघा 7 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? बघा जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? तर बघा इथं सोपा क्वेश्चन्स आहे. इथं तुम्हाला असा आन्सर लिहावा लागेल की लाल बहादूर शास्त्री. बघा लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता. तर अशा प्रकारे हे 7 क्वेश्चन्स आपले झाले. त्यानंतर बघा 8वा क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेला आहे की बहुजन समाज पक्ष. बघा बहुजन समाज पक्षाची स्थापना कोणी केली? बहुजन समाज पक्षाची स्थापना कोणी केली? तर बघा काशीराम लिहायचं आहे. इथं तुम्हाला काशीराम लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघा यामधले तुम्हाला कोणतेही 6 क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहे आणि इझिली 6 मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर बघा समोर जाऊया. समोर आहे ब खालील कोष्टक पूर्ण करा. बघा तुम्हाला इथं एक कोष्टक दिलेलं आहे. हे कोष्टक तुम्हाला पूर्ण करायचं आहे. काही नाही तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे, यामध्ये आणि यामध्ये. बघा 4 डब्बे तुम्हाला भरायचे आहे आणि 4 मार्क्स इझिली घ्यायचे आहे. तर बघा हा पण क्वेश्चन्स एकदम सोपा आहे आणि IMP क्वेश्चन्स सुद्धा आहे. बघा हा पण क्वेश्चन्स तुम्ही करून जा. हा पण क्वेश्चन्स IMP आहे. तर बघा इथं तुम्हाला कोष्टकमध्ये काय लिहावं लागेल मी तुम्हाला सांगतो. बघा इथं आहे चळवळ, इथं आहे वर्ष, इथं आहे नेत्यांचे नाव. तर बघा कामगार चळवळ तर याचं वर्ष काय होतं? त्यानंतर नेता कामगार चळवळचा नेता नारायण मेघाजी लोखंडे हे होते. त्यानंतर बघा इथं कोणती चळवळ आहे? त्यानंतर इथं वर्ष दिलेलं आहे. त्यानंतर इथं नेत्यांचं नाव दिलेलं आहे. तर बघा इथं तुम्हाला चळवळ दिलेलं आहे चिपको आंदोलन. त्यानंतर चिपको आंदोलनचं वर्ष दिलेलं आहे. इथं तुम्हाला नेत्यांचं नाव लिहायचं आहे आणि इथं सुद्धा तुम्हाला नेत्यांचं नाव लिहायचं आहे. तर बघा कामगार चळवळचं जे वर्ष होतं ते होतं 1890. तर अशा प्रकारे हे वर्ष होतं. त्यानंतर बघा इथं तुम्हाला लिहावं लागेल की नवनिर्माण आंदोलन. बघा इथं तुम्हाला नवनिर्माण आंदोलन लिहायचं आहे आणि बघा चिपको आंदोलन हे 1973 साली झालं होतं. त्यानंतर याचा जो नेता होता तो होता सुंदरलाल बहुगुणा. बघा इथं तुम्हाला सुंदरलाल बहुगुणा लिहायचं आहे. त्यानंतर बघा भारतीय किसान युनियन याचं जे वर्ष होतं ते होतं 1986. त्यानंतर बघा याचा जो नेता होता तो होता महेंद्रसिंग टिकैते. बघा इथं तुम्हाला महेंद्रसिंग टिकैते लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हे 4 नावं तुम्हाला लिहायची आहे आणि इझिली 4 मार्क्स घ्यायचे आहे. बघा किती सोपा क्वेश्चन्स आहे. त्यानंतर बघा खालील येथे तुम्हाला प्रश्न क्रमांक 3 खालील विधाने बरोबर आहेत की चूक आहेत ते सकारण सांगा कोणतेही 4. बघा कोणतेही 4 तुम्हाला सकारण सांगायचे आहेत, चूक आहेत की बरोबर आहे आणि 8 मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहे. बघा एक जे सकारण आहे ते 2 मार्क्ससाठी आहे तुम्हाला. असे तुम्हाला 4 सकारण स्पष्ट करायचे आहे आणि इझिली 8 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा हे सकारण चूक आहेत की बरोबर आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा 1 नंबरचं जे सकारण आहे ते आहे बरोबर. त्यानंतर 2 नंबरचं जे सकारण आहे ते पण आहे बरोबर. त्यानंतर बघा 3 नंबरचं जे सकारण आहे ते आहे चूक. त्यानंतर जे 4 नंबरचं आहे ते आहे बरोबर. त्यानंतर 5 नंबर पण बरोबर आहे. त्यानंतर 6 नंबर पण बरोबर आहे आणि 7 नंबरचं चूक आहे. तर अशा प्रकारे बघा 2 सकारण चूक आहेत. त्यानंतर 5 सकारण बरोबर आहेत. तर अशा प्रकारे हे जे 7 सकारण आहेत हे चूक आणि बरोबर आहेत. तर अशा प्रकारे बघा तुम्हाला याचं जे सकारण आहे ते सकारण पण स्पष्ट करायचं आहे. बट मी सकारण स्पष्ट करायचं तुम्हाला सांगितलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. तर बघा प्रश्न क्रमांक 4 खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतीही 4. बघा कोणतेही 4 तुम्हाला लिहायचे आहे आणि इझिली 8 मार्क्स घ्यायचे आहे. बघा तुम्हाला इथं 7 क्वेश्चन्स दिलेले आहे. 7 प्रश्न तुम्हाला दिलेले आहे. यामधले तुम्हाला कोणतेही 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे आणि इझिली 8 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा इझिली तुम्ही 8 मार्क्स घेऊ शकता. हे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स एकदम सोपे असतात. तुम्ही इझिली लिहू शकता आणि इझिली 8 मार्क्स घेऊ शकता. बघा हे जे क्वेश्चन्स यामध्ये तुम्हाला सांगितलेले आहे हे क्वेश्चन्स नक्की करून जा. हे क्वेश्चन्स IMP क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर बघा समोर जाऊया. समोर आहे प्रश्न क्रमांक 5. बघा खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा कोणतेही 2.
बघा 6 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे. तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे. बघा 1 नंबर तुम्हाला दिलेला आहे राष्ट्रपती व प्रधानमंत्री. बघा राष्ट्रपती व प्रधानमंत्री यामधला तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा उच्च न्यायालय व दुय्यम न्यायालय यामधला फरक स्पष्ट करायचा आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा भाषावाद व जमातवाद यामधला तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही 2 मुद्द्यांचा फरक स्पष्ट करू शकता आणि इझिली 6 मार्क्स घेऊ शकता. बघा एक फरक स्पष्ट केल्याने तुम्हाला 3 मार्क्स मिळतात. अशा प्रकारे तुम्हाला 2 फरक स्पष्ट करायचे आहे आणि 6 मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर बघा समोर आहे प्रश्न क्रमांक 5 बघा हा जो क्वेश्चन्स आहे की खालील मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा. हा पण क्वेश्चन्स IMP आहे. हा पण क्वेश्चन तुम्ही करून जा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नांचे उत्तर लिहा. बघा हा पण क्वेश्चन्स आहे. हा पण क्वेश्चन्स IMP क्वेश्चन्स आहे. हा पण क्वेश्चन्स तुम्ही नक्की करून जा. 4 मार्क्स तुम्हाला इझिली मिळतात. त्यानंतर बघा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे आणि इझिली 10 मार्क्स घ्यायचे आहे. बघा 10 मार्क्सचा हा क्वेश्चन्स आहे आणि हे जे क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत 3 क्वेश्चन्स, हे पण 3 क्वेश्चन्स IMP क्वेश्चन्स आहे. हे पण क्वेश्चन्स पेपरमध्ये येण्याचे चान्सेस आहे. तर हे पण क्वेश्चन्स तुम्ही एक वेळेस पाहून जा. एकदम चांगल्या पद्धतीने करून जा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा 8 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे. 2 क्वेश्चन्सचे तुम्हाला आन्सर लिहायचे आहे आणि 8 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा यामधला हा जो 1 नंबरचा क्वेश्चन्स आहे हा क्वेश्चन्स IMP आहे. हा क्वेश्चन्स तुम्ही एक वेळेस पाहून जा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8 खालील प्रश्नांचे सविस्तर उत्तरे द्या. बघा कोणतेही एक तुम्हाला इथं 2 प्रश्न दिलेले आहे. या 2 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही एका प्रश्नाचं आन्सर लिहायचं आहे आणि इझिली 10 मार्क्स घ्यायचे आहे. बघा 10 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे. तुम्हाला कोणताही एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे आणि 10 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा हे जे 2 क्वेश्चन्स आहे हे 2 क्वेश्चन्स IMP क्वेश्चन्स आहेत. तर हे दोन्ही क्वेश्चन्स तुम्ही एक वेळेस पाहून जा. तर अशा प्रकारे हा जो पेपर आहे हा पेपर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर एक हाईपचं ऑप्शन येते तर हाईप पण करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि हा जो पेपर मी तुम्हाला सांगितलेला आहे हा IMP पेपर आहे. हा पेपर नक्की करून जा आणि पेपरमध्ये चांगले मार्क्स घ्या. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 12वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. थँक्स.